नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत छान म्हणजे एकदम मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी. काही वाटण न घालता सर्व एकदम अशी ग्रेव्ही टेक्स्चर एकदम छान येणार आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि एकदम हॉटेल सारखे होते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. आलू मटर बनवण्यासाठी इथे मी छान अशी बटाटे घेतलेले आहे. साल काढून घेतलेले 4 ते 5 बटाटे घेतलेले छान साल काढून स्वच्छ पाण्यात ठेवलेले आहे. वाटाणे घेतलेले आहे 1 वाटीभर. 2 कांदे छान बारीक करून घेतलेले आहे. खूप असे बारीक कट केलेले आहे मी. 2 टोमॅटो किसून घेतलेले आहे. आपल्याला किसून घ्यायचे आहे. आणि म्हणजे किसून घेतल्याने काय होतं, जास्त पेस्टही होत नाही आणि बारीक केल्याने थोडं जे साल असतं तेही निघून जातं. छान असं किसता येते. 2 टोमॅटो किसून घेतलेले आहे. अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला. थोडंसं जिरं आणि कस्तुरी मेथी. सुक्या मसाल्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला, हळद आणि धना पावडर 1 चमचा. आपला तिखट तुमच्या हिशोबाने एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. आणि मेन मसाला म्हणजे आपल्याला मॅगी मसाला लागणार आहे. आपण 1 पॅकेट मॅगी मसाला घेतलेला आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन छान गरम झालेलं आहे. तेल घालून घेते आता. तेल गरम झाल्यानंतर जाणार जिरं. जिरंही छान फुलले. आता कांदा घालून घेऊया लगेच. कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण बटाट्याचे काप करून घेऊया. जास्त छोटेही नाही, जास्त मोठेही नाही. बटाट्याचे काप आपल्याला जास्त छोटे नाही करायचे. या पद्धतीने दाखवते बघा. असे ठेवले तरी चालेल. मी असेच ठेवते. बघू शकता या पद्धतीने मी मोठे मोठे असे काप केलेले आहे. टेस्ट छान होते. ग्रेव्ही होण्यास बी मदत होते. ग्रेव्ही सुद्धा होते आणि बटाट्याच्या फोडी सुद्धा राहतात. इकडे सुक्या मसाल्यामध्ये घालायचं आहे पाणी. आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. सुक्या मसाल्यामध्ये पाणी घालून घेतले बघू शकता. आणि इकडे कांदाही सुद्धा छान असा परतलेला आहे. कांदा छान परतलेला आहे. त्यात घालूया अद्रक लसणाची पेस्ट. जाणार टॅमॅटो. टॅमॅटो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. टॅमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ लगेच चवीनुसार. मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला कांदा टॅमॅटो छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघत असाल आपला कांदा टॅमॅटो छान परतलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता घालूया आपण ज्या मसाल्यांमध्ये आपण पाणी घालून ठेवलं होतं बघू शकता सुक्या मसाल्यामध्ये, ते मसाले घालून घेऊया. बघत असाल. आणि आता मस्त पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बघत असाल तर मसाल्याला सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे. आता घालूया आपण बटाटे, म्हणजे आपण काप करून ठेवलेले होते ते बटाटे आपण घालून घेऊया. बघू शकता सर्व बटाटे घालून घेतलेले आहे. आता एक मिरची आवडीनुसार तुमच्या, ऑप्शनल आहे, पाहिजे नसेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि मस्त एकजीव करून घेऊया बटाट्याला. बघू शकता छान असे मसाला लागलेला आहे. आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून या वाफेवरच शिजवायचा आहे बटाटा. 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवून 5 मिनिट झालेले आहे. आता झाकण काढूया आपण बघूया. बघत असाल मस्त असं साईडने पाणी सुटलेलं आहे, पण मीठ आणि ते घातलेलं आहे त्यासाठी. वाटाणे घालून घेऊया. पुन्हा एकदा एकजीव करून घेते. बघू शकता किती छान असा कलर दिसत आहे. आणि शिजल्यावर तर आणखीनच छान असा वाटणार आहे. आणि सुवास सुद्धा दरवळत आहे खूप छान असा.
आता गरम पाणी घालते या स्टेप मध्ये मी. गरम पाणी घालून घेते. दोन ग्लास असं मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. शिजायला लागेल आणि झाकण ठेवून मस्त 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घेऊया. दहा ते 15 मिनिट झालेली आहे. आपली भाजी शिजत आहे. आपण चेक करूया. बघत असाल कलर खूप छान आलेला आहे आणि पाणी आहे त्यामध्ये. आपले बटाटे शिजले का बघूया, आपण एक चेक करूया. बघत असाल मी एक बटाटा घेते आणि चेक करते. शिजत आलेला आहे आपला बटाटा, बघू शकता. मस्त असं म्हणजे जवळपास शिजत आलेलंच आहे. आता आपण घालून घेऊया कस्तुरी मेथी, कोथिंबीर आणि सर्वात शेवट जाणार म्हणजेच आपला मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते. पूर्ण एक पॅकेट घालून घेतलेलं आहे, छोटं 5 वालं पॅकेट. आणि एक जीव करून मस्त आपण ग्रेव्ही 5 मिनिटं पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त आपल्याला हे करायचं आहे, शिजवायचं आहे. बघत असाल तर कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर 5 मिनिटं झालेले आहे आणि आपल्या भाजीला छान असा कलर, टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. बघू शकता. आपण काहीही वाटण नाही घातलेलं तरी छान आपली भाजी झालेली आहे आणि सुगंध खूप छान सुटलेला आहे. आपण शेवट जे कस्तुरी मेथी मॅगी मसाला घातलेला आहे त्याचा. आणि ही भाजी कशा संगही सुद्धा खाऊ शकता. पराठ्या संग, पुरी संग, चपाती संग खूप छान अशी लागते. नक्कीच ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी संग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.